नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता साई हा अगदी वेड्यासारखा बसलेला असतो. लग्नाचे जे काही कपडे आहेत तर ते कपडेसुद्धा तो अगदी त्याने काढलेले नसतात आणि एकसारखा तो आता रमाचा विचार करत असतो. तेव्हा आता तेथे माई येतात. माई म्हणतात की काय रे, अरे तू अजूनपर्यंत येथेच असं बसलेला आहे आणि ते लग्नाचे कपडेसुद्धा तू काढलेले नाहीत, काय रे, असा वेड्यासारखा त्यांचा विचार करतो. तेव्हा आता साईच्या डोक्यात फक्त तोच विचार असतो की माई, अगं त्यांच्या घरी व्यवस्थित पोहोचल्या असतील ना, गेल्या असतील ना. तेव्हा आता माई म्हणतात की हे बघ, अरे तू कशाला विचार करतो तिचा, आता गेली ना ती, आता जाऊन दे आणि तुला जे जे करायचं होतं शेवटी तू ते केलं. अरे तू तिचा जीव वाचवलास, तिला आधार दिलास, तिची सेवा केली, तिच्यावर प्रेम सुद्धा केलंस, पण तिला याचं काहीच नाही आणि शेवटी ती निघूनच गेली ना. तेव्हा आता साई म्हणतो की आई, माई, अगं खरंच माझा जीव खातोय खूप, मला सारखी त्यांची आठवण येते, मला खरंच त्यांची काळजी वाटते की खरंच ते त्यांच्या घरी गेले असतील ना. अगं माई, त्यांचा नवरा त्यांना खरंच भेटला असेल ना, खरंच काही कळेनासे झाले माई, खरंच मला त्यांची खूप काळजी वाटते, मी काय करू आता. म्हणून साईला खूप टेन्शन येते. तेव्हा आता माई इतकं समजवतात परंतु साई तरीसुद्धा ऐकायला तयार नसतो, कारण तो खरंच रमावर अगदी मनापासून प्रेम करायला त्याने सुरुवात केली असते. त्यानंतर आता इकडे मुकदमांच्या घरी सकाळ झाल्यानंतर अक्षय, आनंद आणि अभि नाश्ता करत असतात. तर अक्षय नाश्ता करता करता अभि आणि आनंद या दोघांना म्हणतो की भावांनो, रमाला काहीतरी नक्की झालेले आहे. त्यावर ते ऐकून लगेच आनंद म्हणतो की नाही रे, कुठे काय, तू काही पण बोलतो. तेव्हा आता अक्षय इकडे तिकडे बघतो आणि लगेच आनंद अभिला म्हणतो, अरे काल रात्री जेव्हा मी येथे झोपलो होतो तेव्हा ती मात्र असे एकटक माझ्यासमोर बसली आणि माझ्याकडे एकटक बघत होती. जशी ती बघत होती अगदी तसेच ॲक्टिंग करत तो आता सांगत असतो. आणि काल नाही का, जेव्हा मी जेवण करत होतो आणि तेव्हा भाताचा तो तुकडा माझ्या मिशीला लागलेला होता, हे लागलेला आहे आणि हे तुम्हाला छान दिसतं असं कोणी म्हणतात का. तेव्हा आता अभि म्हणतो की अच्छा अच्छा, अरे ते जरा विचित्रच होतो. तेव्हा आनंद म्हणतो की अरे खरंच आहे, कारण समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला आवडायला लागते तेव्हा मात्र आपण आपल्या मनातील कॉम्प्लिमेंट देऊ शकतो आणि जेव्हा ती व्यक्तीच आवडते तर त्याच्या सगळ्या काही गोष्टी आवडतात. अरे तू जानूच एक्झाम्पल घे, कारण मी जेव्हा पेंट करत असतो तर ती मला खूप छान म्हणत असते की बेबी, अरे तू पेंटिंग करत असताना खरंच असा इतका खूप असा हँडसम दिसतो. त्यावर आता हे ऐकून अक्षय म्हणतो की अरे हे सगळं काही तुम्ही बोलतात ना, तर ते नव्याने जेव्हा एखादा व्यक्ती प्रेमात पडतो ना तेव्हा त्याचा जो काही चेहरा असतो त्याच्या फेसबद्दल तुम्ही हे सर्व बोलतात. अभि म्हणतो की हो, आणि आनंद सुद्धा दोघे एकमेकांकडे पाहतात. तर अभि लगेच आता आनंदला डोळे वटारतो. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे आम्ही ते सगळे काही आता क्रॉस करून पुढे आलोत, ते जे काही अनुभव होते ते आता प्रेमाचे आमचे संपलेत, आता त्याच्याही पलीकडे आलो, मग ती आत्ता असं का करत असेल. एवढ्यात रमा बाहेर येताना दिसते, म्हणजे माही. तर अक्षय म्हणतो की आली बघ, ती आली. तेव्हा लगेच माही तेथे येते. तर अक्षय तिला विचारतो की काय ग रमा, तू कुठे निघालीस. तेव्हा रमा म्हणते की नाही हो, येतेच, मी बाहेर बागेत फुले आणायला निघाली. तेव्हा आता तिला नैनाच्या त्या गेस्ट हाऊसमध्ये जायचं असतं परंतु ती मुद्दाम अक्षयला आता खोटं सांगते. तेव्हा आता लगेच मी अगदी बघत बघत निघून जाते. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की बघितलंस का तुम्ही दोघांनी, अरे बघितलंस का ती कशी माझ्याकडे बघत गेली, अगदी नव्याने जो कोणी प्रेमात पडतो ना अगदी तशी ती बघत माझ्याकडे निघून गेली. तेव्हा आनंद म्हणतो की नाही रे. तर अक्षय म्हणतो की नाही, नक्की काहीतरी गडबड आहे आणि मला जावेच लागेल. म्हणून आता आनंद आणि अभि समजावत असताना सुद्धा अक्षय लगेच रमाच्या मागे निघून जातो. तेव्हा आता अभि विचारतो की काय रे, वेड लागले का. तर लगेच आनंद म्हणतो की हे वेडच लागलेली दिसते, कारण कोणत्या बेसवर ती तुला ॲप म्हणत असेल. तेव्हा अभिला राग येतो. अभि म्हणतो की दादा. तर आनंद म्हणतो की काय रे दादा, काय लावलेस तू हे, मी तुला 1000 वेळेस सांगितलं की रात्री अपरात्री तू असं फ्रीजमधून ढोसणं बंद कर. अरे काय तर तू नुसता तो अगदी ठोल्यासारखा झाला, पोटात हात घातला तर निघेल पिझ्झा, आणि बघ ना स्वतःची काय अशी अवस्था करून ठेवली. तेव्हा आता अभि सुद्धा म्हणतो की हो, तू सुद्धा जे काही पार्थ बरोबर कार्टून बघतोस ना ते थांबव, आता आपण एका सिरियस विषयावरती बोलतो की नाही. अरे माहीला वेळ लागलेला आहे, ती प्रेमात पडते. म्हणतो की अरे तिने अक्षयकडे बघावं, पण त्यात काय इतकं, आणि हे बघ त्यांना कळून न देता तिने बघायला पाहिजे, असं त्याच्यासमोर एकटक नाही.
अरे हे सर्व अभि नॉर्मल आहे, तू कशाला इतका सिरियस होतो? अभि म्हणतो की काय काय बोलतो दादा तू? अरे जे काही घडतं ना ते इतकं मला अगदी टेन्शन आल्यासारखं होतं, कारण माही ही अक्षयच्या प्रेमात पडते, रमा नाही. तेव्हा आनंद म्हणतो की हो ना, अरे अभ्या तू एकदम योग्य बोलतो, कारण तिच्या जे काही वागण्यावरून, बोलण्यावरून आणि पाहण्यावरून वाटतं ती खरंच अक्षयच्या प्रेमावर पडलेली दिसते. तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ दादा, अरे माही ही आपल्या रमासारखी दिसते, परंतु दोघींच्या पद्धती खूप असं वेगळ्या आहेत, खूप असं बदल त्या दोघीमध्ये आहे. तेव्हा आता आनंद विचारतो की मग अभि, अरे आपण काय करायचं? तर अभि म्हणतो की अरे मला नाही माहिती की काय करायचं आता, आणि काय आहे हे माहिती आहे का? अरे दादा तुला सुद्धा माहिती आहे की ती माही रमा नाही, आणि मला सुद्धा तेच माहिती आहे, आणि यामुळे अक्षयला सुद्धा कळेल की माही ही रमा नाही. तर आनंद म्हणतो की हो ना, अरे खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल अक्षयला जर कळाले तर. त्यानंतर आता इकडे नीलने रमाला बांधून ठेवलेलं असतं आणि तो थोडासा बाहेर गेलेला असतो. तेवढ्यात आता रमा ही स्वतःला सोडवते, ते दावं वगैरे जे काही खुर्चीला बांधून ठेवलेलं आहे तर ते त्यातून सुटका करते आणि तेथून इकडे तिकडे नीलला पाहत असते. तेवढ्यात नील समोरून येतो आणि रमा आणखीन घाबरते आणि टेबलला हात देऊन मागे मागे सरकत असते. तोच तिच्या हाताला ती बंदूक लागते. रमा लगेच ती बंदूक हातात घेते आणि नीलवर रोखते. तेव्हा आता नील म्हणतो की रमा गन दे. रमा म्हणते की नाही देणार. नील म्हणतो की गन दे. रमा परत म्हणते की तुम्ही मला नाही थांबवू शकत, मी तुम्हाला गन नाही देऊ शकत. आणि हे बघ, काल जे काही मी बघितलं ना त्यावरती माझा अजिबात विश्वास नाही, आणि तू जे काही सांगतो त्यावर सुद्धा माझा विश्वास नाही, आणि मला ऐकायचं सुद्धा नाही. जोपर्यंत मी माझ्या नवऱ्याच्या तोंडातून हे सर्व ऐकत नाही की हे सर्व खरं आहे, तोपर्यंत मी कुणावर विश्वास नाही ठेवू शकत. आणि तुझ्यावर तर मी विश्वास ठेवणारच नाही, कारण हे जे काही आहे ना ते सर्व मी स्वतःसाठी करेल. मला स्वतःला करायचे आहे, त्यासाठी मला तुझी गरज नाही, त्यामुळे मला जाऊन दे. तर नील म्हणतो की हो का, तुला जायचे? आणि तुला जायचे असेल तर खुशाल जा, परंतु जाण्या अगोदर तू एक गोष्ट ऐकून जा. तेव्हा रमा म्हणते की हे पग, तुझ्या फालतू कोणतीही वायफट बडबड मला नाही ऐकायची, जाऊन दे मला, हे पग मला जाऊन दे. म्हणून रमा ही जोरात ओरडते. तर नील म्हणतो की हे पग, ज्या मुलीने अक्षय सोबत लग्न केलं तिच्यावर माझं प्रेम आहे, ती माझी गर्लफ्रेंड होती. हे ऐकल्यानंतर आता रमाला धक्का बसतो. रमा लगेच गन खाली घेते आणि नीलला म्हणते की काय बोलतोस? तेव्हा आता नील म्हणतो की हो एक्झॅक्टली, आणि हे पग माझ्यासाठी ती एक कॉमन गोष्ट आहे, म्हणूनच मी तुला मदत करतो, नाहीतर मी कशाला तुला मदत करेल. काल जेव्हा तू तुझ्या घरी गेली होती तसेच मी सुद्धा रमात दुखावलं होतो. आणि हे बघ, अक्षय माझा सुद्धा मित्र आहे, परंतु तुझ्या एका महिन्यात म्हणजे अपघातानंतरच त्याने लगेच जी काही गर्लफ्रेंड होती तिच्याबरोबर लगेच जुळून घेतलं आणि एका महिन्याच्या आत लगेच लग्न सुद्धा केलं आणि माझी फसवणूक केली. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ, हे सगळं काही खोटं आहे, माझा यावरती विश्वास नाही, तू जे काही बोलतो ना ते सर्व खोटं बोलतो. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, माझा नवरा असं नाही वागू शकत. तेव्हा आता लगेच नील म्हणतो की हे बघ, तू माझ्यावर विश्वास ठेव, आणि तुला काय वाटतं की मी इथे नसताना हे भरलेलं पिस्तूल मी तुला इथे सोबत ठेवून जाणार आहे का? आणि हे बघ, त्याच्यामध्ये गोळी सुद्धा नाही, त्यामुळे शांतपणे एकदा विचार कर, तुला आणि मला सेम गोष्ट हवी आहे. आणि हे बघ, तू सुद्धा तुझं जे गमावलेलं प्रेम आहे ते मिळवण्यासाठी तिकडे चालली, आणि मला सुद्धा माझंच गमावलेलं प्रेम हे मिळवायचं आहे, आणि ते सुद्धा मी त्यासाठीच करतो. तुला तुझा नवरा हवा आहे आणि मला माझी गर्लफ्रेंड, त्यामुळे प्लीज तू समजून घेण्याचा प्रयत्न कर रमा, मी तुझी मदत करतो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून नील आता बरोबर गोडीत रमाला जे काही घेतो आणि तिला फसवतो, कारण त्याला आता माहीची जी काही प्रॉपर्टी आहे तर ती रमालाकडून हिसकावून घ्यायची असते, कारण रमाचा वापर करून. तेव्हा रमा खाली बसते आणि सारखा ती विचार करत असते. रमा आता विचारात पडलेली असते की नक्की काय करू ते. त्यानंतर आता इकडे माही गेस्ट हाऊसमध्ये येते, नैनाला आवाज देते, नैना नैना. तेव्हा नैना मात्र माहीला काही आवाज देत नाही. तेव्हा आता माही म्हणते की मुलगी सारखी सारखी कुठे जात असेल, मीला इतका आवाज दिला तरी सुद्धा ती तेथे नाही. आणि तेव्हा रमा तेथे ज्या बॅग असतात त्या बॅग उचकत असते, आणि तेवढ्यात मात्र अक्षय तिच्या मागे पाठलाग करत येतो. तर आता लगेच तो रमा रमा असे जेव्हा म्हणतो तर माही खूप घाबरते. माही लगेच त्या बॅगवर आपला पदर टाकते आणि अक्षयला विचारते की तुम्ही इथे माझ्या मागे कशाला आलास? तेव्हा आता अक्षय म्हणतो, हे बघ, तू तर बागेमध्ये फुलं आणायला गेली होतीस, तू तर घराबाहेर पडली होती, मग येथे या खोलीमध्ये तू का आलीस? अगं पण या खोलीमध्ये कोणीतरी राहते, नक्की येथे कोण राहते? तेव्हा आता माही घाबरतच नैना असं म्हणून जाते. तेव्हा अक्षय म्हणतो की कोण कोण? नैना.
तेव्हा माही म्हणते की हो नैना इथे राहते. अक्षय म्हणतो की काय ती नैना इकडे राहते आणि कधीपासून ती इकडे राहते मला तर काहीच माहिती नाही. तेव्हा आता माही म्हणते की खूप कमी दिवसापासून ती इथे राहते आणि कमी लोकांनाच माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल आणि आईंनीच तिला परमिशन दिली इथे राहण्याची, त्यामुळे मी तिला मदत करायला इथे येत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय कशाला इतकी दुनियादारी करायची, नको त्या बाईला तुम्ही कशाला मदत करत असतात. आणि आईची सुद्धा कमालच आहे, म्हणजे आपल्याच नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला राहायला जागा दिली, खरंच काय बाई आहे, अरे देवा. तेव्हा आता शशिकांतची गर्लफ्रेंड म्हटल्यानंतर आता माहीला धक्का बसतो. आता अक्षय माहीकडे पाहतो आणि माहीला विचारतो की काय ग तुला काय झाले, तू असे रिॲक्ट का होतेस, तुलाही माहिती नाही का, तू असं माहीत नसल्यासारखं असं का म्हणजे वागते. अगं तूच तर त्यांना असं गुलुगुलू करताना, त्यांना एकमेकांच्या मिठीमध्ये चॉकलेट भरताना हे सर्व तूच तर तुझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. तेव्हा आता माही वैतागून मुद्दाम म्हणते की हो माहिती आहे आणि काय बोलतात असं सुद्धा म्हणून जाते आणि परत डोक्याला हात लावते आणि असं वैतागल्यासारखं नाटक करते की थांबा मला एक काम आठवलं, मी जाते आणि नंतर करते. म्हणून ती आता तेथून निघून जाते आणि तेवढ्यात आता ज्या बॅग असतात त्यावर तिने जो पदर आपल्या साडीचा टाकलेला असतो तो लगेच आता ती तिथून बाहेर गेल्यानंतर त्या बॅग तर समोरच असतात. तर अक्षय विचार करतो की नैना इथे राहते आणि ते पण ती आमच्या घरामध्ये राहते आणि नैनाचं हे सामान, म्हणून अक्षयचा आता त्या माहीच्या बॅगकडे लक्ष जातो आणि तेव्हा तो लगेच बॅग जवळ येतो आणि त्यामध्ये जे काही टिकलेचं पॉकेट वर असतं आणि त्याखाली माही आणि नीलचे फोटो असतात. तेव्हा अक्षय ते टिकलेचं पॉकेट घेतो, त्याकडे पाहतो आणि ते बाजूला ठेवतो, फेकतो आणि जेव्हा तो नीलचा आणि माहीचा एकत्र फोटो असतो तर तो फोटो असा उलटा असतो आणि जेव्हा तो आता असा सरळ करायला जातो आणि बघणार तोच लगेच नैना धावतच येते. अक्षयच्या हातातील तो माही आणि नीलचा फोटो घेते आणि म्हणते की अक्षय तू येथे काय करतोस. तेव्हा आता अक्षय सुद्धा रागाने नैनाला म्हणतो की तू येथे काय करतेस, आमच्या घरामध्ये काय करतेस तू आणि हे का लपून ठेवलंस, आमच्या घरामध्ये राहते तरी, आणि काय ग हे का लपून ठेवलंस तू. तेव्हा आता नैना म्हणते की हे बघ अरे मी लपून राहते हे मला मान्य आहे, परंतु मला सीमा काकूंनी शपथ घातली होती आणि अरे ही माझी बॅग आहे, तू येथे कशाला काय करतोस. म्हणून माही आता जी बॅग आपली तेथे सोडून गेलेली असते आणि नैना आता अक्षयला मुद्दाम खोटं सांगते की ही माझी बॅग आहे, तू कशाला ती बॅग घेतोस. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ही तुझी बॅग आहे आणि माझी रमा या बॅगमधून काहीतरी काढायला गेली होती, म्हणून मला असं वाटलं की तिचीच बॅग असेल, नाहीतर मी कशाला हात लावला असता. तर अक्षयच्या लक्षात येते. अक्षय नैनाला विचारतो की काय ग पण तू अशी पॅनिक का झाली असेल अशी, आणि तू माझ्यापासून काय लपवतेस, तो फोटो कुणाचा आहे. तेव्हा आता नैनाला आणखीनच टेन्शन येते. नैना म्हणते की फोटो, आणि नैना म्हणून जाते की ते माझे, आणि तर अक्षय लगेच विचारतो की तुझे आणि शशिकांत मुकादम यांचे फोटो आहेत का ते, आणि अरे देवा कशाला ठेवले तू ते फोटो जाळून टाक, फाडून टाक, नाहीतर हेच फोटो दाखवून तू आम्हाला ब्लॅकमेल करशील. तेव्हा आता नैना ही अक्षयवर ओरडते की अक्षय म्हणतो की काय, तर नैना म्हणते की हे फक्त असे काही नाही, अरे हे अगोदर माझ्या आणि माझ्या नवऱ्याचे आणि माझ्या मुलाचे फोटो आहे, बघायचे का तुला. ठीक आहे तुला बघायचे असतील तर मी दाखवते, म्हणून मुद्दाम ती बॅग मध्ये फोटो काढायला जाते, परंतु अक्षय नको असे करत असतो. काय रे देवा, पहिला नवरा आणि आत्ताचा बॉयफ्रेंड, आणि काय असते ही दुनियादारी खरंच. तेव्हा अक्षय आता जायला निघतो, परंतु नैना मुद्दाम हसते आणि अक्षयला विचारते की काय रे काय गिफ्ट देणार आहे तू रमाला. तेव्हा अक्षय थांबतो आणि नैनाला विचारतो की काय. तेव्हा आता नैना म्हणते की अरे तू असं काय करतोस अक्षय, अरे वुमन्स डे आहे, मग तू तिला काही गिफ्ट वुमन डे ला देणार नाही का. तेव्हा आता वुमन डे असं म्हटल्यानंतर अक्षयला लगेच रमाला काहीतरी गिफ्ट द्यायचे आहे लक्षात येते आणि तो खुश होतो. त्यानंतर मात्र आता इकडे रमा म्हणजे ही माही अगदी रागरागाने इकडे सीमाकडे येते आणि सीमाला ती रागानेच विचारते, कारण आता तिला शशिकांत आणि नैना यांच्याबद्दल अक्षयकडून समजलेलं असतं, परंतु सीमाने आतापर्यंत तिला याबद्दल सांगितलेलं नसतं, म्हणून ती जरा थोडीशी तोऱ्यातच येते आणि सीमाला म्हणते की हे बघा तुम्ही माझ्याशी अजिबात बोलू नका आणि तसाही तुम्हाला काय फरक पडतो. त्यावर तर सीमा म्हणते की अगं काय झालं आणि तू नेमकं काय म्हणते की हे मला नाही कळत. त्यावर आता माही म्हणते तुम्ही मला काही गोष्टी नाही सांगत. तर सीमा विचारते की काय ग काय सांगत नाही, असं काय मी लपवलंस. तेवढ्यात शशिकांत सुद्धा बाहेर येतो. शशिकांत सुद्धा माहीला विचारतो काय ग काय झाले. तेव्हा आता माही रागाने शशिकांतला म्हणते की हे बघा तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका. शशिकांत म्हणतो की अगं मी काय केलं. तेव्हा आता माही म्हणते की मी काय केलं
नैना आणि पुढे शशिकांत असं म्हणायला जाणार तोच लगेच सीमा तिला म्हणते की ए शांत हो. तेव्हा आता माही लगेच पुढचं जे काही आहे ते बोलत नाही आणि लगेच शांत होते. त्यानंतर शशिकांत लगेच खाली मान घालून पाहतो. सीमा म्हणते की हे बघ नैनाबद्दल आम्ही कोणी या घरात विषय काढत नाही, जे झाले ते झाले, त्यामुळे तू सुद्धा आता नैनाचा विषय घेऊ नको. तेव्हा आता शशिकांत सांगायला सुरुवात करतो हे बघ मी. तेव्हा आता माही लगेच शशिकांतला म्हणते की हे बघा मला काही ऐकायचं नाही. तुम्ही तर मला बेस्ट फ्रेंड म्हणतात, मग तुम्ही मला का सांगितलं नाही? तुम्ही मला सगळं काही सांगू शकत नव्हतात का? परंतु त्यामुळे तुम्ही मला आता खरंच काही सांगू नका, कळले ना तुम्हाला? तेव्हा शशिकांत म्हणतो की माही प्लीज समजून घे. तेव्हा आता माही लगेच म्हणते की आता तुम्ही माझ्याशी बोलू नका, मला तुमच्याशी नाही बोलायचं. म्हणून ती दोन्ही आपल्या हाताच्या बोटाने कान अगदी असे दाबून घेते आणि अगदी रुसून म्हणते की आपल्यातील दोस्ती यारी सगळं काही खतम असेल. आणि पूर्णपणे आता शशिकांतांनी सीमाचं बोलणं न ऐकण्याचा ती प्रयत्न करते. तेव्हा शशिकांत लगेच बाजूला निघून जातो. तेव्हा आता सीमा माहीला म्हणते की काय ग, कशी वागतेस ग तू? आणि आता सीमा माहीच्या हाताला धरते आणि चल इकडे असं बोलून तिला आत घेऊन जाते. त्यानंतर आता शशिकांत थोडासा नाराज होतो, तो बाहेर येतो. तर त्याच्या मागे आनंद येतो आणि बाबा असे म्हणतो. तर शशिकांत लगेच म्हणतो की अरे बबड्या, मी तुझ्या पाया पडतो, पण प्लीज मला बाबा म्हणू नकोस. म्हणून शशिकांत चक्क आनंद समोर हात जोडतो. अरे एक बाप म्हणून घेण्याच्या लायकीचं नाही, एक बाप म्हणून मी फालतू आहे. आणि तुला माहिती आहे का, त्या रमाला मी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तर आनंद म्हणतो की काय? शशिकांत म्हणतो की हो, मी इतका फालतू आहे, आयुष्यामध्ये खूप काही फालतूगिरी मी आतापर्यंत केलेली आहे. माझी खरंच लायकी नाही कुणाकडून प्रेम मिळवण्याची. आणि लोक म्हणतात की वर न्यायनिवाडा होतो. म्हणून शशिकांत खूप असा टेन्शन मध्ये येतो. तर लगेच आनंद म्हणतो की बाबा रिलॅक्स जरा, आता जे काही वागतात ना तुम्ही, तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही जे काही बदल घडवतात ना बाबा, हे तुमच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. परंतु बाबा हो, लोकांना तुम्हाला समजून घेण्यासाठी वेळ तर लागेल. आणि तुमचे जे काही अनुभव आहे आणि तुमचे जे काही आघात आहे ना, त्याला अगदी समजून घेण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच. म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा हे बघा, तुम्ही आता स्टँड घेतला ना, तो अगदी करेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही असेच राहा, काही इतकं टेन्शन घेऊ नका. माणुसकी खरंच एक खूप मोठा असा टर्म आहे. त्यामुळे साने गुरुजी तर म्हणाले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाने पाहावे. आणि तुम्ही जर मला विचारता तर मी कधीच तुम्हाला माफ केलेला आहे. तेव्हा आता शशिकांतला थोडंसं कुठे हलकं वाटतं आणि तो आनंदला जवळ घेतो. त्यानंतर आता इकडे नील बरोबर रमाला आपल्या जे काही तालावर नाचायला सुरुवात करत असतो. आणि जे काही ड्रामा त्याने रमाला सांगितलेला असतो आणि अगदी पटून सांगण्याचा प्रयत्न तो आणखीनच करत असतो, जेणेकरून रमा त्याच्यावर विश्वास ठेवेल. आणि तो रमाला म्हणतो की हे बघ, माझा तर असा प्रयत्न आहे की आपण दोघे मिळून फाईट करूया. आणि हे बघ, डोंट वरी, मी तुला येथे नाही ठेवणार, तू माझ्या सोबत चल. माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी राहा, म्हणजे माहीच्या घरी राहा. तू काळजी करू नको, तिची आई तिकडे असते, त्यामुळे तुम्ही दोघे तिकडे राहू शकता. आणि हे बघ ओके, त्यांना हे सगळं काही माहिती आहे. मी आणि माझ्या गर्लफ्रेंडच्या मॉमने मिळूनच हा सर्व प्लॅन केलेला आहे. आणि आमच्या दोघांची सुद्धा हीच इच्छा आहे की तू लवकरात लवकर तुझ्या अक्षयच्या आयुष्यामध्ये जावं म्हणून. खरंच जर असं घडलं तर मला माझी गर्लफ्रेंड मिळेल आणि त्यांच्या मॉमला तिची मुलगी मिळेल. त्यामुळे प्लीज रमा, आमच्यावर विश्वास ठेव आणि आमच्यासोबत तू तिकडे घरी चल. तेव्हा रमा म्हणते की मला खरंच कळत नाही की मी काय करायचं ते, कारण इतक्या दिवस मला आठवत नव्हते मी कोण आहे आणि कुठून आले. परंतु आता जेव्हा मला आठवले, पण जेव्हा माझे अक्षय कोण आहे ते सर्व मला आठवले. त्यामुळे मला असं वाटतं की मला एकदा त्यांच्याशी बोलायला हवं, एकदा तरी मी त्यांच्याकडे बोलायला जावं आणि त्यांना याच्याबद्दल सर्व काही विचारावं, तरच माझा विश्वास बसू शकतो. मी जे काही बघितलं ना त्यावरती खरंच माझा विश्वास नाही. असं काय कारण होतं की त्यांना इतका मोठा निर्णय घ्यावा लागला? त्यामुळे अगोदर मला त्यांच्याशी एकदा बोलून द्या, ते जे काही सांगतील तरच मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू शकते. त्यानंतर आपण जे काही ठरवायचं आहे ते ठरवू. तेव्हा आता रमा ही जायला निघते. तर आता नील तिला म्हणतो की हे पग रमा, तू कुठेही जायचं नाही. आणि तो रमाला म्हणतो की हे पग रमा, मी तुला इथून नाही जाऊन देणार आणि तू जर इथून गेली तर माझं खूप मोठं नुकसान होईल. तेव्हा आता रमा विचारते की का? तर नील म्हणतो की हे पग, मी तुला इतकं सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला का विचारतेस? म्हणून नील आता खूप असा ओरडतो. त्यानंतर आता इकडे सीमा ही माहीला म्हणते की तुझं नेमकं काय चाललं, कुठे काय बोलावं हे तुला नाही कळत का? तेव्हा आता माही म्हणते की हे बघा क्यूट आंटी, अगोदरच मी चिडलेले आहे, त्यामुळे तू चिडू नकोस आणि सांग मी काय केलं ते. सीमा म्हणते की तुला माहिती आहे का तो काय झालं होतं ते, कारण हे म्हणजे शशिकांत जसे आता दिसतात ना तसे नव्हते. खरंच ते खूप असे विचित्र वागत होते आणि त्या वागण्याचा मला खूप त्रास होता. कारण ते जे काही आत्ता होते आहे ना तसे नाही, तर खूप असे वेगळे होते. अगदी त्यांना व्यक्तिमत्वच नव्हतं. आणि तुला माहिती आहे का, हा सगळं काही बदल कुणामुळे त्यांच्यामध्ये घडला? हा सगळा बदल माझ्या रमाने घडून आणला. बिचारी माझी रमा,
खरंच माझ्या रमाची मला खूप अशी आठवण येते ग. ते अगोदर इतके वेगळे वागत होते आणि ते जे काही वागत होते तर त्या वागण्यातून त्यांची फक्त मला भीती वाटत होती. आणि तुला हे आता वेगळं नाही वाटत का? तेव्हा आता माही म्हणते की मला एकच कळत नाही की नक्की तू असं कसं वागू शकते, कारण शशी अंकलचं ज्या मुलीसोबत अफेअर होतं त्या मुलीला तू घरामध्ये कसं ठेवून घेऊ शकते, तिच्यावर विश्वास ठेवून निदान त्या मुलीला तू समोर तरी कशी बघू शकतेस. तर सीमा म्हणते की त्यात काय झालं, अगं ती बिचारी चांगली मुलगी आहे आणि हे जे काही घडलं ना त्यात ती सुद्धा होरपळलीच गेली. अगं ती खरंच खूप निरागस होती आणि अगदी स्वभावाने खूप अशी चांगली होती, त्यामुळे मी तिला दोष नाही देऊ शकत आणि जो काही दोष द्यायचा होता तो यांना मी दिला. त्यामुळे हे बघ माझ्या रमाने सगळं काही अगदी व्यवस्थित केलं, आमच्या दोघांमध्ये अगदी व्यवस्थित सुरळीतपणा आणला आणि नयनाला सुद्धा व्यवस्थित केले. आणि हा सगळ्यामध्ये जो काही बदल झाला तो केवळ माझ्या रमा आणि रमामुळे झाला. आणि हे बघ ना माझी रमा खरंच किती सुंदर दिसते आणि बघ माझ्या रमाने सर्व काही छान केलं. मोबाईल मधील जो काही आपला फोटो आहे तर तो फोटो बघून म्हणते की खरंच माझ्या रमाची खूप अशी आठवण येते मला, हिने सगळं काही छान केलं. आणि मला हे सुद्धा कळते की अगं तू रमा होण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे मला ते सुद्धा बघून खूप छान वाटतं. आणि हे बघ ना अगं माझ्या रमाला जी काही सवय होती ना ती खूप अशी चांगली होती, नात्यांची तिला आवड होती. मात्र जे काही रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र आहे तर रमाचं जे काही चेहरा आहे तर तो मात्र सीमा असं म्हणजे मोबाईल असं पूर्णपणे फोटो अगदी हे मोठा करते आणि त्यात फक्त माहीला तिचं मंगळसूत्र दिसतं. तर माही म्हणते की क्यूट आंटी तू हे मंगळसूत्र मला का दिलं नसेल. तेव्हा आता सीमा सांगते की हे बघ जेव्हा ती गेली तेव्हा तिने हे मंगळसूत्र घातलेलं होतं आणि पोलिसांनी बाकीच्या सर्व काही गोष्टी दिल्या, सगळ्या गोष्टी त्यांनी आणून सुद्धा दिल्या, परंतु हे मंगळसूत्र मात्र त्या आदिवस्तीतील एका बाईला त्या पाड्यावरती सापडलं. आणि ते मंगळसूत्र नंतर आनंद आणि अक्षय या दोघांनी जाऊन आणलं सुद्धा आणि ते मंगळसूत्र आता अक्षयकडे आहे. जेव्हा सीमा आता माहीला हे सर्व सांगत असते आणि त्याच वेळेस अक्षय आता तिथं दरवाजामध्ये येतो, तेव्हा आता माही विचारते की मग यांनी हे मंगळसूत्र मला का दिलं नसेल, त्यांचा माझ्यावर विश्वास तर असेल ना. तेव्हा अक्षय हे सर्व ऐकतो आणि तो मनात म्हणतो की रमा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु अशी मध्ये मध्ये मी तुझ्यावर का शंका घेतो हे माझे मला नाही कळत, परंतु यापुढे मात्र तू माझ्यावर रागवशील अशी एकही संधी मी तुला नाही देणार. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माही सीमाला म्हणते की आज मात्र मला तुझ्याबद्दल एक छान अशी गोष्ट कळली, त्यामुळे मला असं वाटतं की मी तुझ्यासाठी काहीतरी असं स्पेशल करायला हवं. तेव्हा सीमा म्हणते की काय ग, तर माही म्हणते की हो आहे माझ्याकडे एक आयडिया. त्यानंतर आता इकडे रमा ही अक्षयला भेटण्यासाठी इतकी तडफडत असते आणि ती आता आपल्या स्वतःला नीलच्या ताब्यातून सोडवते. समोर एक खुर्ची आहे, ती खुर्ची तेथे खिडकीजवळ ठेवते आणि त्या खिडकीतून आता ती पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि अगदी खुशून म्हणते की रमा अक्षयशिवाय नाही राहू शकत आणि अक्षय रमाशिवाय नाही, आणि मी कायम तुमच्याकडे येते आणि मी दुसऱ्या कोणत्याही मुलीला माझा हक्क नाही घेऊन देणार. रमा फक्त अक्षयची आहे आणि अक्षय फक्त रमा. म्हणून आता रमा त्या खिडकीतून उडी टाकते आणि आता ती अक्षयच्या घरी म्हणजे मुकादमांच्या घरी येणार असते. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.